गाईज आम्ही आता गाईज मी आता तयार गाईज गाईज तर गाईज 6:30 झालेले आम्ही उठलेलो आहे कारण आज आम्हाला डॉल्फिन सफारीला जायचं आहे. तो बोलला की डॉल्फिन वगैरे बघायचे असेल तर 6 वाजता आणि 7:30पर्यंत तुम्ही डॉल्फिन सफारीला गेलं पाहिजे. मग ना सकाळी सकाळी उठलो आहे. मला ऐकायला येते का ते नाही माहिती पण आज गणेश चतुर्थी आहे तर आवाज बघा सकाळी सकाळी गाणी लागले ते इथं फुल गणपतीची. बघू आता बाथरूम बिथरूम करतो. नाईक आणि गौरव गेलं ते आम्ही पण फ्रेश होतो निघतो डॉल्फिन सफारीसाठी. आम्ही झोपच नाही काय सांगायचं झोप आल्यासारखं झालं आहे पण बघू जातो फ्रेश होऊन तुम्हाला भेटतो. A few moments later. गाईज मी आता तयार झालेलो आहे मस्त खटाखट ड्रेसिंग टाकलेलो का या अशी माझी ड्रेसिंग आहे. थांबा कुणाला तरी दाखवायला लावतो कशी टाकली ड्रेसिंग आणि सगळे हिरो ये गणेश या गौरव ये खंडू द बॉय क्या बोलती पब्लिक बोले तो तकलीफ. बघा ते का त्याचं बाप दादा नाही का आम्हाला घ्यायला आलं ते त्यांच्या बोटमध्ये जाणार आहे आम्ही. संदीपने गाडी काढली आता मस्त गणेश जरा दाखव माझी ड्रेसिंग कधी दिसतोय मी. ए उभे नाही आडवं दाखव. असं पण नाही करत ब्लॉग. कमेंट करून सांगा की कशी वाटते ड्रेसिंग वगैरे तुम्हाला भाई व्यक्ती दिसत आहे तर खाली उतरतो आमच्यासाठी आता मस्त गाडी बिडी काढली यांचं चाललंय यांचं लय टाईमपास आहे माहिती आहे का. आणि आम्ही बघा 2 मिनिटात उठलो बाथरूम किती मी बाथरूम 3:30लाच केली बाथरूम 3:30लाच बाथरूम केली मी आणि आता चाललंय संदीपची ड्रेसिंग बाहेर आहे एकदम रेडी स्टेडी पो. आणि गाडी आमची किंग कसा वाटतोय एकदम ठीक आहे चला आता आम्ही जातो दादा आम्हाला घ्यायला आले. पुढची सीट पकडतो इम्पॉर्टंट हे दादा आम्हाला दाखवणार आहे सफारी. चला बसूया आतमध्ये भेटू तुम्हाला सफारीच्या इथं तब तक केले चुम. तर गाय धोका आता बोट मध्ये बसलेलो आम्ही सगळे इज्जतोय समज मी इज्जतोय तुम्हाला भाई ऑलवेज टॉप. यस मला असं वाटतंय पुष्पा बनलोय मी. चला निबार घट्ट बरोबर असं मध्ये तिकडे बीच हे देवबाग आहे का म्हणजे हे बरोबर त्या बेटवरती. तर गाईज आम्ही आता बरोबर देवबागच्या त्या बेटवर आहे बेटवर आहे आम्ही आता देवबागच्या. ते नाही का मी बोललो होतो इथं क्रिकेट खेळण म्हणून पण आता ते सगळं डुबले पाण्याच्या आत. आता ते बोलले असतं उतरवलं असतं तिथं अख्खं पाणी गेलंय झालं हो का आज दिसतोय ना भैया बघा ना बोट इथं बसणार तुमचा भाऊ आणि गँग मस्त एन्जॉय करते सगळी धिंगाणा चालत आणि ते आम्हाला गाईड करते ते सगळं. दादा ती जमीन होती ना ती जमीन आहे ना जमीन आहे ना काय सिगल हो का थांबा इगल दाखवतो तुम्हाला मी बघा ना किती वन साईड सिगल नाही ते म्हणजे लांब नाही ते उडत बघा तिथं तिकडं सगळे पक्षी तुम्हाला दिसतात वाटतं बघा सगळे सिगले बच्ची खरंच तिकडं केवढे बाप रे बाप. हेच ते सिगल पक्षी जे बाहेर देशात आपल्या देशात आणि आपली लोक बाहेर देशात बाहेर
मासे आहे ते बघा एक नंबर बघा सगळे बघा उडले 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 बघा तर गाईच बघू आपण भेटू गाईच हे नाही का सीगल आयलँड हे वालं तिथं जवळ नाही जाऊ शकत कारण ती जमीन आहे आणि तिथं ती बोट अटकते बघा तुम्ही बघू शकता बघा सीगल अख्खे सीगल बघा तिथं बघा 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 सीगल बघा अख्खे सीगल बघा तो पक्षी ऑस्ट्रेलियामधनं इथं येतो उडत सॉरी बघा काही शपथ सांगतो तुम्हाला पाहिजे आम्ही बघा अजून पुढं काही वेळ भेटते तुम्हाला मध्ये इथं पण एक बेट आहे बघा हे पण एक बेट आहे पानी के अंदर निसते बेटा बेटा निसते बेटे सीगल भारी गाईज बघा कोकोडर पॉईंट आहे आता तुमची तर थांबलो आहे ते याचा कोकोडर पॉईंट आहे वाला बघा खरं भाई देखो ऑलवेज ऑन द टॉप एंड द लीक है भाई देवगड देवगडचा बीच आहे अख्खा का समुद्र हो का समुद्र हो का आता आम्ही खाडीत आहे आता समुद्राला चाललोय आणि एक कोकोडर पॉईंट आहे आता बघा हे बोटेचं तोंड आहे असं तर माझा हात आहे आणि आता मी तुम्हाला खाली जाऊन भेटतो समुद्र चालू आहे बोट हालायला लागली बघा बाबू आम्हाला खाली जातो मादरचोद क्यों की यहाँ तक कि तुमने अपने पत्नी को भी नहीं छोड़ा क्यों? पकड़ पकड़ पहन के लाओ मादरचोद अभिजीत पकड़ काही मी आता पूर्ण मागं आलेलो आहे आता सगळं आपल्याला माहिती सांगा थोड्या वेळाने नाही म्हणजे पॉईंट कसे गेले की कुठला पॉईंट काय आहे काय आहे. तुम्हाला जर यायचं असेल ना मी या दादांचा पण नंबर आपल्या इथे खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो आले की तुम्हाला नाही का पाण्याची सफारी करून देईल म्हणजे डॉल्फिन पॉईंट आहे परत ते पॉईंट आहे त्यांचं पॅकेज वाटतं काहीतरी मी तुम्हाला सुद्धा ते झाल्यानंतर ते सांगा तुम्हाला सगळं तर तुम्ही पाण्याची मजा घ्या आणि आमची पण मजा घ्या तसं आयुष्य आमची मजा घेत आहे तुम्ही पण घ्या बघून दाखवतो मी तुम्हाला चूळ बिळ आता म्हातारीच्या चूळ पण चाललो आहे आम्ही त्यानंतर आम्ही लाईट हाऊस वगैरे ते करा नका आम्ही त्यानंतर इथं जाईल अशा ठिकाणी तर तुम्हाला भेटू कुठला पॉईंट आले की भेटतो आता जरा पूर्ण महाग आलो आहे दादा महाग आहे दादा आपल्याला सांगणारे सगळं सांगणार काय पूर्ण तर इसी ना ब्रो
अरे पाणी बघा गाईच. तर गाईज आम्ही आता त्या दरीच्या मध्ये आता तुम्हाला दाखवतो का. आता काढू दे. हो का. अरे म्हातारीची चुळे अडे त्या दरीत नाही आलो आपण. हो का गाईज म्हातारीची चुळे हो का. ही गाण्याची चुळे हो का. लाईट हाऊस, ओल्ड लाईट हाऊस हो का. हो का काय जो लाईट हाऊस आहे ओल्ड वाला हो का. तो लाईट हाऊस ऐसा नहीं था किसने पहचाना इसको सब हो का. मागणं विभाग हो का. हो का. कसला क्वालिटी हा काय. हा नाही या बाजूने फिरून जाणार आहे आपण. नको उभं राहू. वाव गाईज वाव. हे फोटो काढायचे का कुणाला. काय आता फोटो काढतो तर गाईज आम्ही हो का इथनं यायचं होतं ते आम्ही आलो असं फिरून आलो आम्ही आता. पण फोटोच नाही निघले. गौरवचा निघला आणि गणेशचा निघला. थोडं ते 19-20 झालं आमचं. XYZ यू नो आय एम नो यस. आणि हे ओल्ड लाईट हाऊस या ओल्ड लाईट हाऊस यस. हो का बघून घ्या तुम्ही. मी दाखवतो तुम्हाला हो का जवळचं हो का. अजून जवळनं घेऊ घ्या लाईट हाऊस हो का. हे लाईट हाऊस आहे. किंगवाला लाईट हाऊस आहे बघा बघा हो का. काय स्ट्रक्चरिंग आहे हो का त्याची. वाव व्हेरी नाईस. एटेक्स पण आहे हो का आपल्याकडं हो का. डिटेल्स बघा लाईट हाऊसची. आणि वाघाने जॅकेट काढलं ते शेवटी. थांबा मी स्नॅप काढतो मग तुम्हाला भेटतो. जे बंगले वगैरे दिसतात ना ते पूर्ण फॅमिली राहायचं वरती का. ते लाईट हाऊस अजून पण चालू आहे ते. हा हो हो बरोबर 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 हो. हे लाईट हाऊस गाईज अजून पण चालू आहे. लाईट आणि तिथं राहतात लोक. नेव्हीचे लोक राहतात. म्हणजे बघा आपली इंडियन आर्मी ग्रेट आहे ब्रो हो का. इथं वरती लाईट हाऊस आहे आणि संदीप ऑन फायर आहे आता. आणि आम्ही आता आलोय म्हातारीच्या चुळीकडं. म्हातारीची चूळ म्हातारीची चूळ. भिजलो तोंडात पाणी गेलं. त्या गावात पण पुढं थांबलेलं बेस्ट हो का. हो का वर जायला पायऱ्या बिरे हो का गाईज. हो का इथून वर जायला हो ओके हो का गाईज. हा त्यांचा जायचा वरचा रोड आहे तेव्हाला. इथनं ते वर जातात असे हो का. गुफा इथं पण एक नाईस गुफा नाव ये ना. म्हातारीची जोड कोणती अजून यायची. थांब ना. हे बघा हे हा बघा नामर्थ. हे बघा लाईट हाऊस आणि सगळं हे
हे वगैरे थांबा जरा आता इथं फोटो वगैरे काढून देतो का. या बाजूने बघा लाईट हाऊस चालू आहे. लाईट हाऊस अख्खे हो का. ते मग अशी ती तो भोगतो होता वाटतं योच आहे. नाही हो का अख्खं खालचं दिसतंय. वाव व्हेरी ब्युटिफुल व्हेरी ब्युटिफुल नाव येस नाव ये हो का. मी इथनं तिथं कुठं जाऊ शकतो फक्त फोन हातात कुठं नको जायला. पाण्याची मोटर आहे म्हणजे ते नेव्ही राहतात ना इथं वरती त्यांच्यासाठी वाटतं इथनं पाण्याची. हा आंघोळीला पाणी फ्रेश पाणी गोड पाणी मस्त. हे पाणी कशासाठी पाणी ही चूळ आहे का हो का. काय ही म्हातारीची चूळ आहे पण आत्ता काय लाटा नाही ना त्यामुळे ती चुळीतनं पाणी असं प्रेशरने येणं नाही हो का. याच्या खालनं पाणी असं जातं. इथं जेवढं प्रेशर असेल ना म्हणजे जेवढं फोर्सने आणणार तेवढं फोर्सने पाणी येणार. आम्ही कसं पाटा आलो डॉल्फिन बघण्यासाठी हो का. खालची अख्खी जमीन हे दिसते हो का. मला दिसते का नाही पण माझ्या डोळ्यांना ते दिसतंय सगळं हो का. पाण्याचा फोर्स असता ना झाला असतं बघा. ठीक आहे इट्स ओके. आयमोडीच ओके. सगळं नशिबात भेटणे याची काही गरजेचं नसतं. काही काही गोष्ट भेटत नाही तसं तर मला काही भेटतच नाही नशिबात. ओके याच नाव या हो काय. म्हातारी सुय पण लक्षात ठेवा. ते दादा माहिती देतात आपल्याला का हीच आहे मी सुय. इथनं असं फ्लोनी लाटा येणार अशा रुपाक झुपाक असं होणार आहे ते. जाऊ दे बघू जमलं ते यायने टाकतो फवारा त्यात. काय जो पॉइंट बघा तो का. अरे वाव व्हेरी ब्युटिफुल. फुल म्हणजे फुल. हा काय 5 हा का 60 फूट. इथं स्कुबा डायव्हिंगला 60 फूट खाली 60 फूट. क्या बात आहे भाई. बघा आता टन मारायचा विषय. ओफ हो सुंदर या हे सुंदर किती भारी आहे ना. जरा बघा ना एकदम मस्त वाटतं. बघा ना चार्जेस जास्त आहे त्यांना. ते डीप स्कुबा डायव्हिंग करणार होते 50 फूट आत. वाव आम्ही पण डीपच करणार आहे असं नाही. आम्ही डीपी करणेवाले. आम्हाला खोलवर जायला लय आवडतं. हा नाही ते आम्ही आलो फर्स्ट टाइम त्यामुळे आम्ही सर्व एन्जॉय करतो जाणार. हो दादा मस्त सांगतो आम्हाला. आमचा गौरव दादा आहे. आमच्या गौरव दादाकडे बजेट लय मोठा आहे. भेटू आपण नंतर. फोटो मध्ये रिएक्शन बिल्कुल रिक्स नहीं लेने का है. Congratulations, but you know they watch that shit. I ain't even gon' get mad. I'm young, black and rich. See, tell me lies. A few moments later. गाईज ह्यो एक गोल्डन रॉक. ते सूर्याची किरण पडले की असा चमकतो. हा त्याला फेअर अँड लवली संपली त्याची. ह्यो पण आहे. ह्यो गोल्डन रॉक आहे म्हणजे आम्ही दाखवलंय. म्हणजे मी तुम्हाला ऑलमोस्ट सगळे पॉईंट दाखवले ते आतले मोस्टली तर. आणि ह्यो बीच आहे का समोर. पीच पिली पीच समोर आहे बीच. काच करा खूप आणि रापचा राकारा सूप आणि रापारा रूप. काय बोलते मलाच कळणार नाही माझं. ठीक आहे चालतं इज ओके ब्रो. आणि बोट चालू झालेली आहे. मी तुम्हाला करतो कारण मी पुढे थांबलोय. थांबा सर्जेराव का या खडकाला का या अख्ख्या खडकाला. ओके हो का. सर्जेराव आहे. सर्जेराव या जागेला नाव दिलंय. जेव्हा महाराजांचे जे सर्जेराव आपले मावळे होते ते जेव्हा पडले होते तर महाराजांनी त्यांना याला सर्जेराव नाव दिलंय. म्हणजे बघा महाराजांची कीर्ती बाण किती बेस्ट जागा आहे हो का नाही. ते वर किल्ला आहे.
म्हणजे हा आहे. बाप रे बाप. हो ऋतू फील आहे ना. ठीक आहे चालतंय. अजून काय दाखवण्यासारखं असेल तर तुम्हाला नक्की दाखवतो. तर गाईज आम्ही आता परत आपल्या ह्याच्यावर आलो हॉटेलवर आणि आता तिथनं आम्ही चाललो नाश्ता करायला. काय ते कालच्या आजीकडेच जाईन. आजी तिथली घालून भाषा तीच खाईन. बघू आता आजीने खोलले का नाही तिथं, कारण आज इथं गणेश चतुर्थीमुळं लय जोरात इथं गणेश चतुर्थी लय जोरात करतात. तुम्हाला मी दाखवतो मिरवणूक घेतली दिसते तर. तिथनं काय जरा गाई गडबड झाली थोडीशी तिथं टायमिंगचं, त्यामुळं थोडं तिथं दाखवलं नाही मी. थोडा इश्यू झाला एक सांगतो मी नंतर तुम्हाला. कवर तर भेटून नाश्ता येते आपलं. A few moments later. सो हे गाईज मी आता डायरेक्ट कुणकेश्वर मंदिरापाशी आलेलो आहे. ते मध्ये दाखवलं नाही थोडं आमचं आंघोळ वगैरेचा जरा कोल्हापुरात चालू होता. डायरेक्ट कुणकेश्वरला आलेलो आहे. और तुम्हारे भाई ने अभी पहने लिए लुंगी. दाखव जरा लुक दिखा आपने भाई लोग को सिर्फ. तेरी प्यारी प्यारी दो अखियाँ तड़पाए मुझे सारी रतियाँ. ऐसा लुंगी बिंगी पहन के आए ले इधर. बोला तो फोटो बिटो निकालेंगे पर मंदिर का काम चालू आहे भाई. अभी कसं होणार काय मालूम. आता कसं होईल काय माहिती. तरी बघू आपण काय विषय ते. भेटू मंदिर दाखवतो तुम्हाला का. हे असं मंदिराचा परिसर आहे. तुम्हाला सिनेमॅटिकमध्ये दाखवतो मी थांबा. तर गाईच आतमध्ये मंदिराचं काम चालू आहे. आणि आतमध्ये काय ते फोटो अलाउड नाही. शंकराची पिंड आहे आतमध्ये. चांगली आहे मस्त जुनी अशी. हे गणपतीचं मंदिर आहे. हे मंदिराच्या कलरचं काम चालू आहे त्यामुळं जास्त काय दाखवता नाही सॉरी. तिथं वरनं तुम्हाला एकदा व्ह्यू दाखवतो. घाटात जायचं असेल तर त्या नाही तर मग बघू थोडंसं काहीतरी दाखवतो. इकडे तिथलं नाही सिनेमॅटिकमध्ये बघ. पण नक्की आला तर ना कुणकेश्वर मंदिरला चांगलं मंदिर आहे एकदम भारी. गाईज हे शिव मंदिर आहे ना ते पाण्यापासून नाही का म्हणजे पाणी वाहून ते दगडाला आकार आला त्याचा पिंड तयार झाली त्याची. बघा इथं असं लिहिलेलं आहे त्यांनी. वाचून घ्या थांबवतोय स्क्रीनशॉट मारा. हो का प्रतीक हो काय असं मंदिर आहे. घेतलं आहे की हे मेन आहे हे पण आहे. आणि मागं गणपतीचं मंदिर आहे. चला आता फोटोज वगैरे काढतो. ते दाखवणे इथं कलरचं काम चालू आहे म्हणून मंदिराचा व्ह्यू नाही घेता ना. वरनं घाटावरनं काढलं तर काढतो एक चांगला. ठीक आहे चालते. खाली पण एक मंदिर आहे. हे मंदिर आहे खाली एक. ठीक आहे चला खाली पण काहीतरी मंदिर आहे वाटतं. हे मंदिर आहे. हे नाही मंदिर नाही बाहेर जायचं स्थान आहे. ठीक आहे चालतंय. बघू इथं फोटोज वगैरे काढतो काय असं हे. ठीक आहे चला फोटो वगैरे काढतो. हे गावात गाईज हो का असं व्हिडिओ काढणं बरोबर नाही. पण ह्यो आहे ना ह्यो ह्याला लय दयाळू ह्यो बिचारा. ह्याला नाही का लय असं नाही का म्हणजे. तर इथे बघा नाही का असं बिचारा कुत्रं आहे बघा ना. असा आजारी येतो नाही का बरं असा. धर बाळाला दूध टाक आपल्या. हे बच्चा टाक रे तू टाक. बेश भाऊ तूच रीते बाकी सगळे फेले भाऊ. माणूस की जिंदा आहे माझी. नाही ना घाबरू नको. लांबचं रीते लांबी बिचारा घाबरतो रे भाऊ रे ते यार. कसं यार वाव व्हेरी नाईस बेबी. बघा ना किती मस्त असं पिते यार. किती छान वाटतंय. धरतोय तर काय मी तुम्हाला तेच सांगतो. तुम्हाला असं कुठं जनावर वगैरे काय दिसलं असं तरी अरे असं लागलेलं मदत करायला. बाकी काय नाही विषय काय नाही. आम्हाला करायची मी काय दाखवण्यासाठी करत नाही. मी फक्त दाखवतो येतो की नाही का असं दिसलं तुम्ही मदत करा. हे असं नाही की मला दाखवायचं आहे त्यासाठी नाही. प्राणी यांची काळजी घेणं आपली जबाबदारी आहे तेच सांगतोय मी. भेटू वरच्या घाटात. तर बिचारायला चालतो घाबरतोय बघा ना ते. तो घाबरला आहे त्याला म्हणजे काहीतरी माणसांकडनं विधा झालेली. कारण असे सहज तर मला वाटत नाही दुसरे असे घाबरतात कशाला. ठीक आहे भेटू आपण वरती घाट.
A few moments later. तर गाईच आम्ही आता इथं पवन चक्की कसे आलो इथं मस्त एक व्ह्यू बघा होता. आहे का नाही काही फुल बीचचे हा मजाही सांगा. बघा ना इथलं पाणी किती स्वच्छ होतं. सगळे दगडे वगैरे. इथं ते हे पण आहे काय रे कांडे झिप लाईन पण आहे बघा. इथून बसायचं तिथं जायचं का ते चाललंय आपलं चाललंय का ते माझं बोट कुठे आहे ते चाललंय. बघा बीच मस्त आहे. हा पण बीच चांगला आहे. मी तुम्हाला आतलं हे दाखवतो गार्डन आहे आतमध्ये. बघतो ते गार्डन कसं आहे मग तुम्हाला सांगतो इथं यायचं का नाही. कारण 2-3 जरा आहे कुठपर्यंत मला जरा खटकलेलं आहे पॉईंट. ते एक तर रॉक गार्डन तिकडं आलं तर नका जाऊ. मोस्टली पलीकडच्या बाजून जावा खाडीतनं. कारण गार्डन बघण्यात काही अर्थ नाही ते जे आहे ते बोलरा बाईंना. आणि मेन गोष्ट तर मंदिर चांगलं आहे. परत ते सफारी वगैरे पण ठीक आहे ओके तिथं. आणि हे बीच तर बादशाह आहे अवकाला आहे. अरे आता खाली जाईन आम्ही तिथं फोटो वगैरे काढून नारळाची झाडं वगैरे बघा इथं नारळाची झाडं बिडं इथं फोटो बिटो घेतो मस्तवाले. आणि मग भेटू आपण. तर काय अशी कामं नाही. आणि आतमध्ये असं गार्डन आहे इथे सगळे पवन चक्की का लाईन्स टू लाईन लाईन टू लाईन लाईन टू लाईन पवन चक्की का. आता इथं गार्डनचं आहे विषय काम चालूच आहे खाली. हे समुद्र हा रोड जायला खाली उतरायला दिसते मला वाटतं असं खाली नाही इथं उतरायचं आहे. बघा का झाड झुडपं पवन चक्की. भाई मला असं वाटतं मी जगायला लागलो आता फिरायला लागलो. वाव बघू ना आता खाली काय अजून कोणते पॉईंट वगैरे आहे का. इथं नाश्ता वगैरे करू शकता. आणि इथं पॉईंट ठेवला आहे बघा ना मस्त आहे बघा. असं बसता काय व्ह्यू आहे. खड्ड्यात पाय गेलो माझा आता जरा बिचकले मग ते पुढं कव्हर करतात एक लोक. आय एम नो यस सायंटिस्ट इन पवन चक्कीवाला. ओके पवन चक्कीवाला. ग्रँडपाईस सायंटिस्ट इन पवन चक्कीवाला. या ओ माय गॉड. मला असं वाटतंय की वेगळा चक्कीवाला असं आटेवाला यु नो गिरणवाला यु नो गिरणवाला येस. बाजूला लगे भैया बारीक पिसो. हो आज ज्वारी वेगळी काढा आणि ठीक आहे चालतोय का. तिथे एक पॉईंट आम्ही तिथं चाललोय. तो 500ला घाण पडला माहिती का मगाशी. तो काळा दिसतोय का तो म्हणजे रंगाने नाही शर्टवाला काळा शर्ट काळा तो घाण पडला. आम्ही मदत केली त्याला. काय बोलतो रे तू. नाही केली मी केली. हसत होता. हाट आहे हाट. आम्हाला हाटच नाही कोणासाठी इकडं चेक घेऊ चेक. ठीक आहे चालते चला भेटू आपण खाली काय रोड आहे वगैरे ते बघू. गाईच आम्ही इथं फोटो वगैरे काढले काही पवन चक्की अशी तर इथं ते आय लव्ह यू काही लिहिलं होतं इथं. आणि इथं खाली चाललो आम्ही तिथं गेले की तुम्हाला भेटतो. असं रोड आहे मस्त असं छानपैकी केलं आहे. म्हणजे फक्त 50 रुपये पार्किंगला यार. पार्किंगचं इथं लय विषय आहे भाई. वसुली जास्त तर पार्किंगनेच करतात. 50च्या खाली कुठं पार्किंग असतं काय बोलतो रे ते आहे का नाही. कुठे जाऊ 50 रुपये पार्किंग. गाडी लावा 50 रुपये पार्किंग. मंदिरापाशी गेलो 50 रुपये पार्किंग. 500 रुपये असेच गेले. 500 1000 रुपये तर असेच पकडा. अजून तर लय जागे जायचं आहे रे तू. 1000 रुपये तर असेच पकडा. ठीक आहे फिरायला आलो तर खर्च होणार आहे. खाय ना आम्ही 500 जेवतोय काय बोलतो रे तू. ठीक आहे आता जातो खाली. खाली गेले की तुम्हाला भेटतो कसा विवेक आहे. नाही तर त्याच्यावरती जाय नका ते दिसतंय ते बिहारी थांबले तेव्हा कसं की ते जाणार आहे आम्ही वरती. आता ऊपर जाके मिळतो वाटको गाईस. तर आता खाली जाऊन काय अर्थ नाही. आम्ही रिवर्स आणि आता चाललोय काय करतोय. भाऊ गाडी चालवतोय. भाऊ रिवर्स घेतोय आमचा. डेअरिंग करतोय पोरगा डेअरिंग करतोय. कोणी समोर जाऊ नका मागं भिताडे हो का. काय हे खाली आहे. बसू का. बघा भाऊ सोबत डेअरिंग. कम ऑन. रिवर्स यस कम ऑन ऋतू.
कमॉन 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 ऋतू कमॉन. भाऊने नाद केलाय वाया नाही गेला, नाद केलाय वाया नाही गेला. कमॉन ऋतू कमॉन. गाडीवाला असं ना. कमॉन ऋतू कमॉन कमॉन. टाकलेला हा पडला. गडबडेश काय नाही ऋतू घाबरू नको. गाडी 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 काय नाही घाबरू नको ऋतू घाबरू नको. काय नाही काय विषय नाही मागं बघ गाडी. काय विषय नाही. किंगे भाऊ माझा किंगे. पडला नाही गिर नाही पडला. पुढे गाडी ऋतू फक्त बघ. अरे बरं वाय मेरा केलंय भाऊनी केलंय करून दाखवलंय. थोड्यांना पुढे घे थोड्यांना पुढची येते मला. पाचशेने नाद केलाय पोरानं. नाद केलाय भाईला येते परफेक्ट आहे. माझा भाऊ परफेक्ट आहे. चला आता मागं बसायची बारी आहे. पुढे सगळे बसून चला भेटतो विलावर. A few moments later. तर गाईज आम्ही आता गावातून चाललो होतो. इथं आज त्यांचा यात्रा. नाही सॉरी ते गणपती चतुर्थीचं नाही का? गणेश जयंती सॉरी. आज गणेश जयंती आहे ना. मी चुकतोय सॉरी मान्य करतो. पण आज गणेश चतुर्थी आहे. पण इथं बघा ना कसं काय मेळा भरला इथं. क्या बात आहे बघा ना बघा असं भरलेलं आहे. आता काकांकडे आलो इथं. आता भजे बिजे घेतलेले आम्ही. आता मस्त भजे बिजे खातोय आम्ही. टेस्टी भजे आहे ना. भजे मिरची ना. नाद म्हणजे नाद क्रिस्पी. हवा क्रिस्पी चांगलं का त्यातनं खातो बितो डायरेक्ट. कुठं मंदिर असं नाही. लाईन लय मोठी लाईन आहे. इथं खाली जायचं आपण. पण आज हे गणेश जयंती आहे म्हणून लाईन बघा बाबा. संदीप लय मोठी लाईन आहे. आम्ही तर महागा आलो. ये ना खाली. आम्ही इथे खाली चाललो. ओके साईबाबाचं मंदिर आहे म्हणजे इथे. अरे मेन इथे हा ओका हे मंदिर आहे मेन. हे रीलला पण फेमस आहे. हे रीलवाला ये ओके. हो पाणी नाही फक्त खालनच रोड आहे. बरोबर गणेश चालला होता. हा चला का हे मंदिर बघा. चला की चला ना भाई. मंदिर आहे गाईचे. चला आता खाली जातो. चप्पल काढावं लागते. इथं काढूया. हे गणेश माई चप्पल नीट कर ना गणेश. खाली चाललोय मस्त असं खाली जातो. तुम्हाला दाखवतो खाली कसं आहे मंदिरम. तर शिर्डी का बाबा साईबाबा आहे. बघा इथं आहे. इथं गुफा आहे वाटतं. बघा आलो आम्ही बघा कुठं तरी येतो. इथेच एक स्थळावर येतो आम्ही. पाणी बघा काय क्लीन आहे. आई शपथ बघा काय पाणी क्लीन आहे.
वाव हा कासव अरे बघितलंय का नाही लय वेळा. तिकडे चालले ना आपण तिकडे जाऊ. चल तिकडं काय क्लास आहे यार. आता तुम्हाला पुढं दाखवतो. आतमध्ये काहीतरी गुफा आहे वाटतंय. बघा नाही असं आहे आतमध्ये. आतमध्ये गुफा आहे गुफा. हो का दिसते का तुम्हाला काय. हा ही खाडी आहे वाटतं. हो का ना ते तुम्हाला दिसते का ना ते मला माहिती नाही पण मी तर दाखवून करतो का. इथपर्यंत म्हणजे इथनं अशी आतमध्ये टनल आहे. अगं बाबा म्हणजे ऐतिहासिक काय मी तरी दाखवले. यस आता आतमध्ये मंदिर दाखवतो तुम्हाला. थांबा 5 मिनिटं जरा त्या आत जातो. तर काय का असं पाणी इथं असं पाण्यात जायचं आहे. इथं शंकराची मूर्ती आहे. बघा अशी शंकराची मूर्ती इथं. आणि आता वर आलो हे मंदिर आहे आतमध्ये. लय जुने हो का ना असं दगडात कोरले हो का सगळं. का तुम्हाला मी दाखवतो. मोस्टली हो का असे हे पण येतात खड्डे बिड्डे असे भरपूर हो हे. आज ते गणेश चतुर्थी मग तिकडं सगळं भांडणं बिडण्यात चाललं का. इथं वाघ कसा कोरला आहे का. वाघ वगैरे कोरलेला आहे आधीच. आणि हे सगळे आता हो का हे पाण्याने झालेलं शिवलिंग आहे. दर्शन हे करून जायचं का. हे जुनं शिवलिंग आहे. काय भारी यार. म्हणजे दगडात बनवलेलं आहे सगळं दगडात बनवलं यार प्रॉपर मध्ये. काय भारी आहे. ठीक आहे चालते मी पण दर्शन घेऊन येतो. मी तिथं बसतो मी तुम्हाला सांगतो. तर गाईज हो का ही पिंड आपोआप बांधलेली. इथं पण पिंड ही पण आपोआप बांधलेली आहे. ती गौमुखेतनं पाणी येतं आहे. शंकराची मूर्ती मस्त. आणि हो का असं हे मंदिर आहे असं ऐतिहासिक नाही का ते मंदिर रीलवर फेमस आहे भरपूर. आता पाणी नाही तेवढं पावसात भरपूर पाणी असतं असं बोलते ते. तिथं मी तुम्हाला दाखवतो तर लांब एक दाखवतो. असा हो का असा व्ह्यू आहे सगळा. ते नॅचरल व्ह्यू आहे सगळा. ठीक आहे बघितलं असं. आता मी जातो वरती गणपती मंदिर बघायला भेटलं तर बघू नाही तर जाऊ आपण. ठीक आहे चालतं. A few moments later. गाईज आता आमचं जेवण झालेलं आहे. तोंड पुसतंय. जेवण झालेलं आहे मस्त. आज आम्ही खाल्लं आहे प्रॉपर व्हेज. कारण आज गणेश चतुर्थी आहे त्यामुळे बाकीचे कोण खात नव्हते. बोललो मी पण माघार घेतली जाऊ दे बोललो. म्हणून आम्ही आज खाल्ले व्हेज. आता डाळ खिचडी घेतली. परत आपलं पनीर चिल्ली घेतली स्टार्टिंग. डाळ खिचडी परत काजूची भाजी घेतली. परत काय बटर पनीर घेतलं. मग बटर पनीर मसाला घेतलं. 500 होतं. जेवण चांगलं आहे मस्त आहे. दाखवता आलं नाही सॉरी. लव यू बॉईज गर्ल्स अँड ऑल माय यूट्यूब फॅमिली. आता जातो आपल्या विलाला जातो. मला भेटतो. व्हिडिओ काढायचा आहे. नाचणे का ते नाचणे विचण्याचा व्हिडिओ काढायचा आहे. आणि मग मी तुम्हाला भेटतो विलावर. तोवर तर किस्सी काय